सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सोलापूर माझे सोलापूर ही सामाजिक संघटना स्थापन केल्यानंतर आता विकासाला गती देण्याच्या उदात्त हेतूने जनविकास क्रांती सेना स्थापन करण्यात आली असून 5 नोव्हेंबर रोजी या राजकीय पक्षाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली की सोलापूरमधील विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना आपण कोणावर टीका टिप्पणी न करता आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं गेल्या 2 डिसेंबर 2024 रोजी मी सोलापूर माझे सोलापूर असा एक सामाजिक संस्था काढून सामाजिक संघटना काढून जवळजवळ वर्षभरामध्ये काम केलं। या कामाच्या माध्यमातून सोलापूरच्या अनेक समस्या सोडवलं आणि ते सोडण्यामध्ये आपल्यासुद्धा मोलाचं सहकार्य आणि आम्हाला पाठिंबा मिळाला। अशाच पद्धतीने पण कितीही समाजसेवेच्या माध्यमातून किंवा एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना राजकीय इच्छाशक्ती असणे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून आम्ही सर्व माझे कार्यकर्ते आणि माझे सर्व पदाधिकारी कामगार वर्गाने एकत्रित करून गेल्या वर्षभरामध्ये असा निर्णय घेतला की मी एका पक्षात काम केलो, आपण दुसऱ्या पक्षात केलं तर पक्ष गद्दारी केल्यासारखं होतं असा विचार करून मी कुठल्याही पक्षात न जाता सामाजिक संघटना काम केलं आणि त्यानंतर जनविकास क्रांती सेना म्हणून राजकीय पक्ष स्थापना केलेली आहे। या पक्षात स्थापना केले प्रमाणपत्र कालच आम्हाला पोस्टाद्वारे मिळालेलं आहे 2 दिवसापूर्वी। म्हणून आपल्यासमोर हे पक्ष स्थापन केलेलं जाहीर करण्यासाठी किंवा आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आज आलेलं आहे। याचबरोबर पूर्णपणे आमचा पक्षाचा उद्देश किंवा आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी किंवा आमच्या पक्षाची संघटना बांधणी आम्ही पुढील काळामध्ये पूर्णपणे आम्ही जसं आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने जसं काम करता येईल संघटना बांधता येईल आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत। यावेळी जनविकास क्रांती सेनेचे मुनेनाथ कारंपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे, श्रीनिवास चिलवेरी, रेखा आडकी, प्रशांत येमूल आदी उपस्थित होते। त्या पक्षाचं नाव आहे जनविकास क्रांती सेना। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं मान्यता देऊन प्रमाणपत्र दिलेलं आहे। येत्या बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी दत्तनगर दाजी गणपती येथे श्री गणेशाची पूजा करून त्या ठिकाणी आपण पक्षाचं काम सुरुवात करणार आहोत। तरी सर्व नागरिक बंधू भगिनी त्या ठिकाणी येऊन या विकास कामामध्ये सहभागी होऊ असं आवाहन करतो।